जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 23 एप्रिल इसवी सन 1657. महाराजांची स्वराज्याच्या उभारणीच्या सुरुवात आदिलशहाच्या ताब्यातील एक एक प्रदेश अतिशय झपाट्याने काबीज करून घेतला. पण महाराजांनी आणखीन एक डाव टाकला, तो म्हणजे आदिलशहाच्या जिंकलेल्या मुलखाला मान्यता मिळवण्यासाठी आपल्या वकिलाला सोनोपंत डबीर या शहाजी राजांच्या विश्वासातल्या अत्यंत मुत्सद्दी वकिलाला औरंगजेबाकडे वकील म्हणून पाठवले. औरंगजेबालाही आश्चर्यच वाटले, कारण महाराजांनी मुलूक तर जिंकला होता आदिलशहाचा आणि ते परवानगी मात्र मागत होते औरंगजेबाची. बिचाऱ्याचं औरंगजेबाला वाटलं, शिवाजी राजे आपल्याशी लढण्याआधीच आपल्याला वचकवून राहतायत. त्याने सोनोपंतांसोबत महाराजांना एक पत्र पाठवून दिले. साप्रत विजापुरांकडील जे किल्ले जो मुलूक तुम्हाकडे आहे त्यास आमची मंजुरी आहे. तुमच्यावर आमचा पूर्ण लोभ आहे. हे पत्र होते दिनांक 23 एप्रिल 1657 पण औरंगजेबाला हे माहीत नव्हते की आपल्याकडे जो माणूस वकील म्हणून आला आहे तो किती उचापती आहे. सोनोपंतांनी औरंगजेबाला गोड बोलून झाडावर चढवून ठेवले आणि हळूच त्याच्या सैन्यात फेरफटका मारून त्याच्या सैनिकांकरवी मोगलांच्या आतल्या बातम्या काढून आणल्या आणि बरोबर एक आठवड्यानंतर दिनांक 30 एप्रिल 1657 रोजी महाराजांनी आपल्यासोबत 500-600 मावळ्यांना घेऊन मोगलांचे एक अतिशय महत्वाचे ठाणे पेठ जुन्नर इथे छापा टाकला व लाखो रुपयांनी भरलेल्या जुन्नरच्या तिजोऱ्या रिकाम्या झाल्या. 23 एप्रिल इसवी सन 1657. महाराजांचे नगरचा मोगली सुभेदार मुल्तफ खानास पत्र. औरंगजेबाचे शिवाजी राजांना मेहरबानीचे पत्र. शीर्षक वाचून कदाचित आश्चर्य वाटलं असेल, परंतु खरेच झाले होते. मात्र त्यामागची पार्श्वभूमी व त्यानंतर काय घडले हे लक्षात घेणे अगत्याचे ठरेल. अगदी लहान वयातच शिवाजी राजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व त्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी काही प्रदेश तसेच किल्ले त्यांनी जिंकून घेतले. इसवी सन 1636 मध्ये मुघल व आदिलशहात एक महत्वाचा तह झाला होता. त्या तहानुसार जिंकलेल्या निजामशाहीतील बालाघाट प्रदेशातील बरेचसे किल्ले मुघलांकडे तर कोकणातील किल्ले आदिलशहाकडे राहणार होते. मात्र मधल्या काही वर्षात शिवाजी राजांनी जे किल्ले कधी भेद करून तर कधी लढून जिंकले त्यातले बरेचसे किल्ले हे त्या 1636च्या तहानुसार मुघलांकडे असायला हवे होते, पण प्रत्यक्षात ते आदिलशहाकडे होते व शिवाजी राजांनी ते स्वराज्यात आणले. याचे कारण नेमके समजत नाही, पण बादशाह शहाजहानने दख्खनकडे झालेले दुर्लक्ष व आदिलशहाने तह न पाळणे या दोन गोष्टी संभवतात. इसवी सन 1652 ते 53 मध्ये शहाजहानने शहाजादा औरंगजेबाला दुसऱ्यांदा दख्खनचा सुभेदार म्हणून पाठवले. नोव्हेंबर 1656 मध्ये विजापूरचा मोहम्मद आदिलशहा वारला. त्यावेळी आदिलशाहीत अंतर्गत कलह चालू होता. सत्तेवर कोणाला बसवायचं यावरून मारामारी सुरू होती. औरंगजेबचे लक्ष आदिलशाहीकडे वळाले. त्यानुसार त्याने शहाजहानच्या परवानगीने युद्ध आरंभले व आदिलशहाच्या ताब्यातील बिदरचा किल्ला जिंकला. त्याच सुमारास शिवाजी राजांनी नगरचा मुघल अधिकारी मुल्तफ खान याला पत्र लिहिले की माझ्या मागण्या मान्य होत असतील तर मी शाही फौजेत मुघलांच्यात दाखल व्हायला तयार आहे. त्याच्याकडून अनुकूल उत्तर आल्यावर शिवाजी राजांनी औरंगजेबाकडे आपले वकील सोनोपंत डबीर पाठवले व आपले म्हणणे मांडले. ते असे, विजापूरकरांकडील जो मुलूक व किल्ले माझ्याकडे आहेत ते मलाच मिळावेत व नुकताच उत्तर कोकणचा दाभोळ बंदरावरील जो भाग मी जिंकून घेतला आहे त्यालाही औरंगजेबाने मान्यता द्यावी. या वेळेपर्यंत शिवाजी म्हणजे काय पाहणी आहे हे औरंगजेबाला बहुधा नीटचे माहीत नव्हते. म्हणूनच त्याने ही वरची महाराजांची मागणी मान्य केली व तसे मान्यतादर्शक व मेहरबानीचे पत्र 23 एप्रिल 1657 रोजी महाराजांना पाठवले. त्यात तो लिहितो, साप्रंत जे किल्ले व मुलूक आदिलशहाचा तुमच्या हाती होते ते पेशजीप्रमाणे होऊन तुमचे मनोगतान्वये बंदर दाभोळ व त्या खालील मुलखाचा महसूल तुम्हास दिला असे. म्हणजे बघा,
मुलूक कोणाचा तर आदिलशहाच्या ताब्यातील, जिंकला कोणी तर शिवराजा यांनी, आणि त्याची मान्यता घेतली औरंगजेबाकडून म्हणजे मुघलांकडून. 23 एप्रिल इसवी सन 1683 सुरतकर इंग्रजांनी, मुंबईकर इंग्रजांना पत्राची नोंद. मोगल बादशाह अजून औरंगाबादेतच आहे. सुलतान अकबर व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर पाठवलेली सेनादले काढून घेतली आहे. हा निर्णय घेतल्यामुळे लोकांमध्ये तर्कवितर्के निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशाहची फजिती अवघ्या काही वर्षातच कशा प्रकारे केली होती याचे दर्शन होते. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज एका सिंहाचेच छावे कसे होते याचे यथार्थ दर्शन या सुरतकर इंग्रजांच्या पत्रातून होते. वरील पत्रावरून मराठे सैन्य औरंगजेब बादशाहशी किती निकराने सामना देत होते आणि औरंगजेब बादशाह निर्विवाद विजय कसा प्राप्त होत नव्हता हे सिद्ध होते. 23 एप्रिल इसवी सन 1694 छत्रपती राजाराम महाराजांनी शके 20 वैशाख शुद्ध नवमीला इसवी सन 1694 एप्रिल 23 काढलेले एक अभयपत्र व एक आज्ञापत्र आहे. त्यावरून असे दिसते की तांबरांचा ज्या ज्या वेळी पंढरपुरास त्रास होई तेव्हा विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरच्या जवळ देगाव या खेड्यात लपवून ठेवीत. पण या खेड्यास मराठा लष्कराच्या वर्दळीच्या मुळे वारंवार उपद्रव होई. तेथे मूर्ती ठेविल्या असताना उपद्रव झाला तर देगावच्या सुरक्षिततेचा दृष्टीने बरे नव्हे म्हणून ही पत्रे आहेत.